श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या जातकांनो, आजची ही भविष्यवाणी हलक्यात अजिबात घेऊ नका, कारण पुढील 5 मिनिटात तुमच्यासमोर अंगावर काटा आणणारं सत्य उलगडणार आहे, जे ऐकल्यावर तुम्ही थक्क होऊन बघतच राहाल. हा एक अत्यंत ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. पंचांगातील ग्रहांची चाल आणि थेट ब्रह्मांडातून ऊर्जा प्रवाह असा काही निर्माण होत आहे, ज्यामुळे ही ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली घटना आता अटळ आहे आणि ती घडणार म्हणजे घडणार. जे मध्येच हा व्हिडिओ सोडून जातील ते नंतर स्वतःलाच दोष देत डोक्याला हात लावून बसतील. म्हणून शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. आज मी तुम्हाला अशा एका दुर्मिळ योगाबद्दल सांगणार आहे, ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. श्रावणी सोमवार आणि मंगळागौरी व्रताचा हा अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ योग थेट तुमच्या कुंभ राशीवर खूप मोठा आणि धक्कादायक परिणाम करणार आहे. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी फार मोठं घडणार आहे, ज्याची पुसटशी कल्पना तुम्हाला आत्तापर्यंत नसेल. तुमचे ग्रह आणि नक्षत्र आता अशी काही चाल चालत आहे की ज्यामुळे तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा बदलून जाणार आहे. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बदल फक्त चांगलाच असेल असं नाही, तर यामध्ये एक गूढ आणि थोडी भीती वाटवणारी सूचनासुद्धा लपलेली आहे. तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांची ही हालचाल सांगते की येणारे काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत काळजाला भिडणारे राहतील. काही अशा गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्हाला विचार करायला आणि गुडघे टेकवायला लावतील की नक्की चाललं तरी काय. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुमच्या हातातून ही सोन्यासारखी संधी सेकंदात दुसऱ्याच्या झोळीत जाऊ शकते आणि नंतर पश्चातापाशिवाय काही उरणार नाही. त्यामुळे एखादा मोठा धोका तुम्ही ओळखू शकणार नाही. अगदी मनापासून सांगतो, एकही सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि समजून घ्या. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला रात्री झोपताना एक खूपच वेगळं आणि विचित्र स्वप्न वारंवार पडत असेल. हे तुम्ही कधी कोणाला बोलला आहात का? स्वप्नात तुम्हाला एखादी खूप जुनी व्यक्ती दिसते, एखादी अशी जुनी जागा जिथे तुम्ही वर्षापूर्वी गेला होतात ती समोर येते, किंवा लहानपणी हरवलेली एखादी वस्तू तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसू लागते. हे स्वप्न अगदी साधं किंवा सहज आलेलं नक्कीच नाहीये, तर हा तुमच्या नशिबाने दिलेला एक फार मोठा गूढ संकेत आहे. जेव्हा एखादी जुनी जागा किंवा जुनी वस्तू स्वप्नात वारंवार यायला लागते, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुमच्या आयुष्यातल्या भूतकाळातील काही उरलेल्या गोष्टी आता पूर्ण व्हायची वेळ आली आहे. ही अस्वस्थता उगाच नाही आहे, तर एक खूप मोठा वादळ तुमच्या आयुष्यात येणार आहे, जो जुन्या गोष्टी वाहून नेईल आणि नवीन रस्ता उघडून देईल. हे स्वप्न तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुमच्या भविष्यात एक फार मोठा धक्का आणि त्यासोबतच एक नवीन वळण वाट पाहत आहे. तुमचं मन आतून खूप अस्वस्थ होत असेल, पण या अस्वस्थतेमागे एक खूप मोठं रहस्य लपलेलं आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच काळात तुमच्या भूतकाळातली एक जुनी तुटलेली किंवा हरवलेली व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात परत येणार आहे. ती व्यक्ती तुमचा जुना मित्र असू शकते, एखादा नातेवाईक असू शकतो, किंवा ज्याच्यासोबत तुमचं पूर्वी पटत नव्हतं असा एखादा जुना सहकारी असू शकतो. सावध राहा, या काळात काही लोक गोड गोड बोलून जवळ येण्याचा प्रयत्न करतील, पण घाबरू नका. हा काळ या अदृश्य शत्रूचा मुखवटा फाडणे शक्य करेल आणि तुमच्या गुप्त शत्रूंचे मनसुबे धुळीला मिळतील. ही व्यक्ती जेव्हा अचानक तुमच्या समोर उभी राहील, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल आणि आश्चर्य वाटेल, कारण ज्या माणसाशी तुमचा संपर्क पूर्णपणे तुटला होता तो माणूस पुन्हा आयुष्यात कसा आला हा प्रश्न तुम्हाला पडेल. पण ही भेट अचानक झालेली नाही, तर नशिबाने रचलेला हा एक फार मोठा प्लॅन आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन आशेचा किरण घेऊन येणार आहे. या जुन्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या येण्याने तुमच्या मनातल्या अनेक जुन्या जखमा तर भरतीलच, पण तुमच्या आयुष्यातल्या बंद पडलेल्या वाटासुद्धा अचानक खुल्या होतील. सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या जुन्या व्यक्तीच्या पुनर्मिलनामुळे तुमच्या करिअरमधील अडचणी मुळापासून उपटून फेकून देईल. तुमच्या करिअर आणि व्यवसायामध्ये अडकलेली सगळी कामं आता रॉकेटच्या वेगाने पूर्ण होऊ लागतील. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमची जी कामं थांबली होती, जिथे पैशांचा किंवा कागदपत्रांचा खोळंबा झाला होता, ते सगळे अडथळे आता एका क्षणात दूर होतील. सर्वत्र तुमच्या कामाचा उडणारा डंका पाहायला मिळेल आणि तुमचा विजयाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. ही जुनी व्यक्ती तुम्हाला अशी काही मदत करेल की किंवा असा मार्ग दाखवेल ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल.
जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल तर तिथेही तुम्हाला अचानक एक खूप मोठी खुशखबर मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या कामाचं कौतुक प्रत्येकजण करेल. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील आणि जुने ग्राहकसुद्धा पुन्हा तुमच्याकडे परत येतील. तुमचा आत्मविश्वासात आता इतका वाढेल की तुम्ही कठीण अडचणीवर सहज मात कराल. कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं तर ज्या लोकांनी आजपर्यंत तुमच्यावर टीका केली, तुम्हाला कमी लेखलं, तेच लोक आता तुमची प्रगती ही शत्रूंसाठी सर्वात मोठी चपराक ठरलेली पाहून तोंडात बोटं घालतील. तुमच्या कुटुंबात शांतता आणि आनंदाचा सुवर्ण काळ सुरू होईल. तुमच्या आयुष्यात आता काट्यांऐवजी फुलांची पायघडी घातली जाईल आणि घरात आनंदाची नवीन सुनामी पाहायला मिळेल. विशेषतः कुंभ राशींच्या महिलांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. महिलांना समाजात आणि घरात खूप मोठा मान सन्मान मिळेल. त्यांची प्रत्येक इच्छा आता हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होईल. घरात जर काही वाद किंवा भांडणं चाललेली असतील तर ती सगळी आता मिटतील आणि नात्यांमध्ये एक नवीन गोडवा निर्माण होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील, ज्यामुळे मनाला एक वेगळंच भावनिक समाधान लाभेल. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे, ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा अंधार कायमचा नाहीसा होईल आणि मानसिक तणावाचे काळे ढग दूर होतील. तुमचे आत्मबल वाढेल, विचार शांत होतील आणि डोक्यावरचा प्रचंड भार उतरल्यासारखं तुम्हाला वाटेल. जुने आजार किंवा आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी आता हळूहळू गायब होतील. शरीरात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह भरल्यासारखा वाटेल, ज्यामुळे तुम्ही रोजची कामं अधिक आनंदाने आणि वेगाने करू शकाल. मनातील सगळी भीती निघून गेल्यामुळे तुम्हाला एक छान आणि प्रसन्न अनुभव येईल. या सगळ्यात सर्वात मोठा धमाका होणार आहे तो म्हणजे पैशांच्या पावसाचे दरवाजे उघडणार आहेत. थेट कुबेराची कृपा तुमच्यावर होणार असून तुमची तिजोरी तुडुंब भरून वाहू लागेल. तुमचा कुठेतरी अडकलेला जुना व्यवहार, जुनी जमीन किंवा जुनी गुंतवणूक ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती, तिथून अचानक मोठा पैसा तुमच्या हातात येईल आणि तुमचे जुने पैसे व्याजासहित परत मिळणार आहेत. अचानक मिळालेल्या या पैशांमुळे तुमच्या आर्थिक अडचणी कायमच्या नष्ट होतील. तुम्ही जर कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याचा नफा अबोलपणे मिळायला सुरुवात होईल. हा अचानक झालेला धनलाभ तुम्हाला थक्क करून सोडेल आणि तुमच्या सर्व पैशांच्या चिंता एका क्षणात मिटून टाकेल. तुमच्या बँकेतील शिल्लक वाढेल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित वाटू लागेल. हा सगळा चमत्कार आणि हा मोठा बदल फक्त आणि फक्त महादेवाची तुमच्यावर असलेली अथांग कृपा यामुळे शक्य होत आहे. श्रावण महिन्यातील पवित्र दिवसांमध्ये महादेवाचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आला आहे. भगवान भोलेनाथ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि तुमच्या वर्षाच्या कष्टाचं फळ आता ते तुम्हाला देत आहेत. महादेवाची ही कृपा तुमच्या पाठीशी असल्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजर तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. तुमच्या आयुष्यात येणारे सगळे अडथळे महादेव स्वतः दूर करत आहेत. पण इथे खूप महत्त्वाची सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. एक घोडचूक अजिबात करू नका. तुमची एखादी योजना कोणासमोर उघड करणे ही महागात पडणारी चूक ठरू शकते. त्यामुळे पूर्णपणे गुप्तता पाळा. प्लॅन्स कोणालाही सांगू नका. मंगळागौरी व्रताच्या दिवशी तुमच्या डोक्यात प्रचंड राग किंवा चिडचिड येऊ शकते, पण त्या दिवशी रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. घाई गडबडीत घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा तोंडून निघालेला एक वाईट शब्द तुमच्या या मोठ्या संधीचा घात करू शकतो. कोणाशीही वाद घालू नका. शांत राहा आणि आपल्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवा. जर तुम्ही या दिवशी संयम ठेवला तर येणारा काळ पूर्णपणे तुमचाच असेल. या संपूर्ण बदलानंतर तुमचं जीवन संपूर्णपणे बदलून जाणार आहे. एका उच्च आणि भव्य स्तरावर तुमची जीवनशैली पोहोचणार आहे. तुमचा राहणीमानाचा दर्जा बदलेल. समाजात तुमची एक नवीन आणि मोठी ओळख तयार होईल. ज्या गोष्टींची तुम्ही फक्त स्वप्न पाहत होतात त्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या प्रत्यक्षात समोर उभ्या राहतील. तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदी आणि समृद्ध होईल आणि तुम्ही आयुष्याच्या एका अशा वळणावर असाल जिथे फक्त आणि फक्त यश आणि समाधान असेल. हा सगळा योग अधिक शुभ करण्यासाठी आणि महादेवाचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी एक सोपा उपाय नक्की करा. येणाऱ्या श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि जवळच्या शिवलिंगावर जाऊन शुद्ध जल अर्पण करा. सोबत अत्यंत श्रद्धेने 3 बेलपत्र वाहा आणि मन लावून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा अगदी साधा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर पळून जाईल आणि महादेवाची कृपा तुमच्यावर कायम राहील.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशींच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. महादेवाची कृपा तुम्हा सर्वांवर अशीच राहो. धन्यवाद.